आज आपण बघणार आहोत मस्त असे खमंग आणि खुसखुशीत कोणत्याही प्रकारची भाजणी न वापरता शिवाय एकदम सोप्या पद्धतीने हाताला चटका न लागू देता आज आपण बनवत आहोत तव्यावरच खमंग असे पालकचे धपाटे। या थंडीच्या दिवसांमध्ये पालक भरपूर प्रमाणात मिळतो। लसणाच्या 5-6 पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्या कुटून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आवडत असेल तितकी तिखट हिरवी मिरची घालायची आहे, तीही कुटून घ्यायची। जिरे घालायचे, सर्व छान बारीक कुटून घ्यायचे। जर जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर मिक्सर मध्ये बारीक करा। माझ्याकडे हे वाटण थोडंच करायचं होतं मला, त्यामुळे मी ते मिक्सरचा वापर नाही केलेला आहे, खलबत्त्यात केलेले। त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पीठ घ्यायचे। तर हे पीठ म्हणजे गहू, चणा डाळ आणि तांदूळ एकत्र दळून आणलेलं पीठ आहे। हे धान्य न भाजता जाडसर दळून आणलेले आहेत। या पिठाने बनवलेले धपाटे खूप छान लागतात आणि यापासून बट्टी जर बनवली तर तीही खूप छान लागते। एका भांड्यामध्ये हे पीठ घ्यायचंय, त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण याचा बनवलेला ठेचा घ्यायचा आहे। मस्त हिरवागार पालक घ्यायचा आहे, स्वच्छ निवडून धुवून बारीक कापायचा आहे आणि या पिठामध्ये घालायचा आहे। मस्त तीळ घालायची आहे, तीळ खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसात तर तीळ चांगलीच असते। तीळ घालायची आहे, छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण पीठ, ठेचा आणि पालकाची पाने सर्व एकजीव झाले पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे, पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ। त्यानंतर हळद घालायची आहे, हळद घातल्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या धपाट्यांना। छान व्यवस्थित मिक्स करायचे। व्हिडिओत जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा हवा आहे, जास्त घट्टही नको आहे आणि जास्त सैलही नको आहे। तव्याला मस्त तेल लावायचं आहे, छान तेल पसरवून घ्यायचं आहे, हात ओला करायचा आहे आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, तो तव्यावर टाकायचा आहे आणि पिठाला अति न दाब देता हळूहळू आपल्याला पीठ हे पसरवायचे। बरं जाड करायचं नाही आहे आपल्याला, कारण धपाटा हे जाड चांगलं लागत नाही आणि खूप पातळही चांगलं लागत नाही। मध्यम प्रमाणात हे धपाटा आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचे, थापून घ्यायचे या पद्धतीने मस्त, आणि त्यावर तेल पसरवायचे। या पिठामध्ये पालक आहे त्यामुळे तो लगेच मऊ होणार आहे, त्यामुळे झाकण ठेवण्याचीही गरज नाही आहे। त्या धपाट्याच्या चहू बाजूने तेल घालायचे, व्यवस्थित धपाट्यावरही तेल घालायचे। वरची बाजू थोडी सुकली की मग नंतर आपण धपाटा उलथवायचे, दुसऱ्या बाजूने छान भाजून घ्यायचं। तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता। खूप छान असं तेलावर खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे। धपाट्याचा एकदम छान खमंग असा सुवास तरवळतो आणि धपाटे खुसखुशीत होतात। याच पद्धतीने तुम्ही कोथिंबिरीचे बनवू शकतात। यामध्ये कांदा, टोमॅटो घालूनही तुम्ही रताळ्याचे पानं घालूनही तुम्ही धपाटे बनवू शकतात। खूप छान धपाटे होतात, एकदम मस्त आणि खुसखुशीत। भरपूर असे धान्य घेऊन भाजून कुठल्याही प्रकारची अशी ही भाजणी बनवलेली नाही, असं हे पीठ बनवलेलं नाही आहे। तर हे साधं गहू, तांदूळ आणि चणा डाळचं पीठ आहे। या पद्धतीने आपल्याला दुसरंही धपाटं करून घ्यायचं आहे आणि असे एक एक करत आपल्याला तव्यावर पसरवायचे। दोन बाजूला 2 तवे ठेवले तरी तुम्ही चालेल। मस्त पसरवून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच धपाटे बनवायचे। खूप छान होता, हाताला चटका लागत नाही। हे पीठ बनवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, 1 किलो जर गहू घेतले तर त्याला पावशेर चणा डाळ आणि पावशेर तांदूळ घ्यायचे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि दळून आणायचे। जाडसर दळून आणायचे, बारीक दळायचं नाही। ज्या वेळेस आपण धपाट्याचं पीठ हे तव्यावर पसरवणार आहे त्या प्रत्येक वेळेस आपल्याला पाण्याचा हात लावूनच पीठ पसरवायचं आहे, तरच धपाटं हे मोठं होणार आहे आणि पीठ पसरणार आहे आणि हाताला पीठ चिकटणार नाही आहे आणि हाताला चटकेही बसणार नाही आहे। हे धपाटे बघून तुम्हालाही नक्कीच तुमच्या आजीची किंवा पणजीची आठवण येणार आहे। या पद्धतीचे धपाटे मी हे माझ्या आजीकडून शिकली आहे आणि तुम्हीही करून बघा, खायला मस्तच लागतात। धपाट्यासोबत इथे मी घेतलेलं आहे घरगुती असं आवळ्याचं लोणचं, मस्त दही आणि सॉस, तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, छानच लागतं। शिवाय लोण्याचा मस्त असा गोळा जर असेल तर खूप छान लागतात, एकदम चमचमीत असे धपाटे बनतात आणि छान खायलाही चविष्ट लागतात। तुम्ही कशाही सोबत खा, चिंचेच्या चटणीसोबतही खाऊ शकता, पुदिन्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता। याआधी आपल्या या चॅनेलवर कोथिंबिरीचे मी धपाटे बनवून दाखवले, ते मी रुमालावर थापून बनवून दाखवले होते। शिवाय तेही भाजणी न वापरता घरात जे पीठ अवेलेबल आहेत ते त्याचे बनवले आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने अशी ही रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि आवडल्यास आपल्या या हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।